माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी जो आकडेवारी मांडली किंवा जो विषय मांडला तो वास्तवापासून कसो दूर आहे आणि केवळ राजकीय आकाशापोटी, कारण ज्या प्रकारे त्यांचे लोक त्यांना सोडून चालले, त्यांच्या पक्षातील खासदार त्यांना सोडून चालले, त्यांच्या पक्षातील आमदार त्यांना सोडून चालले, त्यांच्या पक्षातील सगळे नेते त्यांना सोडून चालले, तर कुठेतरी त्याचा राग त्यांच्या भाषणातनं आमच्यावर तो दिसत होता. पण त्यांनी आमच्यावर राग काढण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छितो, राज्यातील जी ढासळलेली कायदा व्यवस्था असा जो उल्लेख या प्रस्तावात केलेला तो केवळ एक भ्रम निर्माण करणारा आणि त्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी या प्रस्तावातील मुद्द्यांना आकडेवारी निशाय आणि पुराव्यासह खंडन करतो आणि त्यासाठी मी आता इथे उभा आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रात समान नागरिक कायदा लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्याची घोषणा काही दिवसाआधीच केली आणि आज खालच्या सभागृहात या संदर्भातली एक कमिटीची सुद्धा त्यांनी एक एक्सपर्ट कमिटीची सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे. हा विषय मी मागील अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला होता, त्यानंतर प्रायव्हेट मेंबर बिलच्या माध्यमातून सुद्धा मागच्या अधिवेशनात तो मी मांडला होता. माझ्या मागणीला मान न देता, म्हणजे मी काही असं म्हणत नाही की माझ्या मागणीला मान देऊन त्यांनी हे केलं, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचा हा निर्णयाचं मी स्वागत करतो. निवडणुकीच्या काळात व आमच्या घोषणापत्रामध्ये आम्ही जे ज्या घोषणा केले होते, जे जे शब्द दिले होते ते पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अहोरात्र 24 तास काम करतात आहे आणि त्यासाठी त्यांनी सर्वांना न्याय देण्यासाठी, तळागाळातील सर्व नागरिकांना सन्मान न्याय मिळवण्यासाठी ते कटिबद्ध आहे. महाराष्ट्र हा, मी तुम्हाला नेहमी अधिवेशनात सांगत असतो, नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगत असतो की हा एशिया खंडातला नंबर 1चा राज्य करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब प्रयत्नशील आहे आणि महाराष्ट्र हा 360 डिग्री म्हणजे सर्व क्षेत्रात विकास करणारा, सर्वांना समान न्याय देण्यासाठी आपलं राज्य सरकार कटिबद्ध आहे. आमच्या सरकारने राज्यात केवळ एकच क्षेत्रात नसून तर संपूर्ण क्षेत्रामध्ये विकास करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. एका बाजूला मुंबईत जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं असो किंवा तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम असो, उद्योगांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्यासोबत शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा दिली, रोजगार निर्मितीसोबतच महिला शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि त्या शेतकरी महिलांना उद्योजक बनवण्यासोबतच त्यांना मोठ्या प्रमाणात ते जे करतात जोडधंदे, जे व्यवसाय जे ते करतात त्यामध्ये त्यांना कर्जाच्या माध्यमातून एक मदत करण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे आणि एक समतोल विकास चांद्यापासून बांद्यापर्यंत, मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंत हा समतोल विकास संपूर्ण क्षेत्राचा, संपूर्ण महाराष्ट्राचा करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. 2029 पर्यंत महाराष्ट्र हे एक एशिया खंडातील नंबर 1चं राज्य बनेलच आणि या वाटचालीकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ ताकदीने उभा आहे आणि ताकदीने खंबीरपणे ते काम करतात आहे. इंडिया आणि भारतमधील, आधी शहरी भागाला इंडिया म्हणायचे आणि ग्रामीण भागाला भारत म्हणायचे आणि ही मोठी दरी 2014च्या आधी होती आणि माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये 2014 मध्ये ज्यावेळेस या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आली त्यावेळेस इंडिया आणि भारतमधील दरी कमी करण्यासाठी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अनेक विकास कामं झाले आणि त्यांचाच पावलावर पाऊल ठेवून या महाराष्ट्रामध्ये ही दरी कमी झाली पाहिजे, कुठेतरी मिटली पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब काम करतात आहे. पूर्वी जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये, शहरांमध्ये मोठे मोठे पुलं, रस्ते, अंडरब्रिजेस, टनल बनवून राहिले, तसंच ग्रामीण भागाचे छोटे छोटे रस्ते, नाले सिमेंटीकरण करण्याचं काम या माध्यमातून मोठं प्रमाणात होत आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये, इतर राज्यांमध्ये शहरी भाग 30% आणि ग्रामीण भाग
70 ते 80% आहे, पण महाराष्ट्रामध्ये 50% शहरी भाग आहेत, 50% लोकसंख्या शहरी भागामध्ये राहते आणि 50% ग्रामीण भागांमध्ये राहते. आणि म्हणून या ग्रामीण भागाचाही समतोल विकास झाला पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात विकास कामं आणि निधीचा वाटप ग्रामीण भागात केला जातो. मुंबईत महानगरपालिकेमध्ये नुकतंच अनेक वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची सरकार आली आणि आमच्या महापौर ऋतुताई तावडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या मुंबई महानगरपालिकेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सोबतच पाणी पुरवठा असणार, नालेसफाई. बोला तुम्ही तिकडे बघून नाव बोलू घेतलं नका. तुम्ही सोबत आलेच, महायुतीची आली आणि आमच्या डायनॅमिक महापौर रीता तावडेताई या आमच्या पाणी पुरवठा योजना असणार किंवा नाले सफाई असणार, ट्रॅफिकची समस्या असणार, या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि ज्या प्रमाणात मागच्या 1 वर्षापासून सातत्याने या महाराष्ट्रामध्ये विकास कामं होत आहे आणि ज्याप्रमाणे आता नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश महायुतीला आला, ज्या प्रकारे काही अपवाद वळखता म्हणजे काही अपवाद सोडता जवळपास 95% या निवडणुकीमध्ये महायुतीचेच महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष बनले, तो निश्चितच मागच्या 1 वर्षाच्या माननीय फडणवीस साहेबांच्या आणि या सरकारच्या कामाची पावती या महाराष्ट्राच्या जनतेने दिलेली आहे. ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये काम होत आहे आणि माणसाला जितका जगण्याचा हक्क आहे तितकाच मेल्यानंतर शांततेने निरोप घेण्याचा हक्क संविधानाने दिलेला आहे. याच भावनेतून मी मागच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती आणि माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजींनी एक GR काढला आणि त्यात प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी असणे बंधनकारक केले आणि त्या संदर्भात लागणारी जमीन असणार, त्या संदर्भात लागणारे निधी असणार, हे सगळं देण्याचं त्यांनी त्या GRच्या माध्यमातून मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. दुसरे आमचे मंत्री, महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब, कालच त्यांना मी त्यांची या सभागृहात तारीफ केली आणि त्यांनी अनेक GR केले, अनेक ब्रिटिशकालीन ज्याचे कायदे जे होते या महसूल विभागाचे आपल्या जमिनी संदर्भातले, हे कुठेतरी त्यामध्ये रिफॉर्म्स करण्यासाठी, कायद्यामध्ये बदल करण्यासाठी त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्याबद्दल काल मी त्यांना BM म्हटलंच, बेस्ट मिनिस्टर म्हटलंच. पण त्यांनी मुख्यमंत्री बळीराज शेतपांदन रस्ते योजनेच्या संदर्भात अनेक सुधारणा असणार, त्यामध्ये शेत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भातल्या कारवाई असणार किंवा मोजणीसाठी खाजगी सर्वे आणि पोलीस बंदोबस्त देण्यासंदर्भातले अनेक निर्णय त्यांनी केले. पीक कर्जावरील मुद्रक शुल्क माफ करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय या माध्यमातून झाला. राजमाता जिजाऊ महिला सबलीकरण योजना तर प्रभावीपणे ते अंमलबजावणी, त्यांचा विभाग अंमलबजावणी करत आहे. शेतकऱ्यांना मुरुम मातीवरती रॉयल्टी माफ करण्याचं काम त्यांनी केलं. या संदर्भात ती 31 मार्च 2025ला मी बावनकुळे साहेबांना फोन केला होता. आमच्या एका कार्यकर्त्याचा मातीचा ट्रॅक्टर पकडला गेला होता आणि त्यांना सांगितलं हे चुकीच्या धोरणामुळे कुठेतरी सरकार बदनाम होत आहे. शेतकऱ्यांना आपल्या एका शेतातनं दुसऱ्या शेतात किंवा एका बांध्यावरनं दुसऱ्या बांध्यावर माती देतानाही हे महसूल विभागाचे अधिकारी त्रास देत आहे. त्यांनी मला त्यांनी म्हटलं की तुम्हाला एक पत्र पाठव. मी व्हॉट्सअपवर त्यांना पत्र पाठवलं आणि 30 एप्रिल 2025ला त्यांनी माती मुरुमवरचा रॉयल्टी माफ करण्याचा GR त्यांनी काढला आणि असे कार्यक्षम मंत्र्यांचा मी मनापूर्वक आभार मानतो. आणि त्यांनी अनेक GR या माध्यमातून नवीन वाळू धोरण असणार, घरकुलांसाठी मोफत वाळू असणार किंवा कृत्रिम वाळू धोरण या माध्यमातून राज्य सरकारच्या इथे आणलेलं आहे, राज्यात आणलेलं आहे. OBC विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व मोफत प्रमाणपत्र देण्याचं काम असणार. जात पडताळणी समितीचं सक्रियकरण करणं असणार. शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमितकरण करणं असणार. नॉन ॲग्रिकल्चरची अट आता NA करत असताना ज्यावेळेस एका आपल्या शेतकरी बांधवाला किंवा त्याच्या मुलाला एखादा उद्योग टाकायचा आहे, कोणत्या व्यवसायाला एखादा उद्योग टाकायचा आहे, तर त्यावेळेस या महसूल विभागाचे आणि कलेक्टर ऑफिसचे हेलपाटे मारायला लागत होते. आता त्यांनी ही NAची अटच रद्द केलेली आहे आणि निश्चितच या माध्यमातून एक चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. पण यामध्ये मला असं वाटतं जो तो निर्णय झालेला, जो GR निघालेला आहे, त्यामध्ये कुठेही म्हणजे NA ना करण्याची अट तर काढलेली आहे, पण एखादी जमीन जर NA झालेली आहे
तिला परत ॲग्रिकल्चर करण्याच्या संदर्भात कुठेही त्यात लिहिलेलं नाही आहे, कुठेही त्यात नोंद नाही आहे. म्हणजे माझा त्यामध्ये मी त्यांना या माध्यमातून त्या विभागाच्या सचिवांना सुद्धा सांगितलं की जर एखादा शेतकरी आहे आणि त्याच्या पोराने जर विचार केला की मी एखादा उद्योगधंदा टाकतो आणि त्यांनी आपली जमीन जर इंडस्ट्रियल एनए केला, तर इंडस्ट्रियल एनए केल्यानंतर त्याला जर कुठे लोन भेटलं नाही, त्याला जर बाकी जर कोणते परमिशन भेटले नाही आणि त्याला जर परत 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर त्याला जर परत जर आपली जमीन जर एनए करायची ॲग्रिकल्चर करायची असते एनएमधनं, तर ती कुठेही या नवीन धोरणामध्ये नमूद करण्यात आलेलं नाही आहे. आणि म्हणून या संदर्भातलं नमूद त्यांनी अंतर्भूत त्यात हे करून घ्यावं ही या माध्यमातून मी माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करतो. या माध्यमातून दानवे साहेबांनी बांधकाम विभागावरती बोलले. आमचे बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहे आणि ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, ज्या प्रकारे या महाराष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून त्यावेळेस मजबूत करण्याचं काम महाराजांनी केलं, त्याच प्रकारे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या पायाभूत विकासाच्या दृष्टीने असणार, रस्ते बांधणीच्या दृष्टिकोनातून असणार, बिल्डिंग बांधण्याच्या ब्रिजेस बांधण्याच्या दृष्टिकोनात असणार एक महत्त्वपूर्ण काम ते करतात आहे. आणि निश्चितच त्यांचाही आभार मी या माध्यमातून मानतो. विरोधकांनी म्हटलं की आपल्या या प्रस्तावात त्यांनी सांगितलं की गुन्ह्यांची मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे, पण गुन्ह्यांची वाढती नोंद म्हणजे गुन्हेगारी नव्हे तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास या माध्यमातून झालेला. ताई तुम्ही बोलू नका ना प्लीज. मला विरोधक वारंवार खून, दरोडा, बलात्काराच्या वाढत्या आकड्यांचा उल्लेख करून भीतीचा मी कधी कोणी भाषण करताना कधी बोलत नाही. प्रणयजी आणि तुम्ही बोलत असताना बच्चो तुमचं शांतपणे ऐकतो, पण तुमच्या मागे ज्या दोन्ही महिला बसल्यात हे फार बोलतात आणि डिस्टर्ब करतात. प्रणयजी तुम्ही माझ्याकडे बघून साहेब थोडं लेट आले तुम्ही. तुमच्या विभागाचा बद्दल बोलत होतो. तुम्ही माझ्याकडे बघून बोला, इकडे तिकडे बघूच नका. बावनकुळे मी ऐकतोय तुमचं, मी आणि सरकार ऐकतोय. नाही मी डोळे इथे ठेवू शकतो, कान तर इथे असतात ना. नाही ऐक, मन भाषणात आहे. हा चला. विरोधक वारंवार खून, दरोडा, बलात्कारच्या वाढत्या आकड्यांच्या संदर्भात इथे उल्लेख करत असतात आणि एक भीतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याचं काम करतात. पण सभापती महोदय, गुन्हा दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय म्हणजे राज्यात गुन्हेगारी वाढली असं नाही, याचा अर्थ होत नाही. आणि याचा खरा अर्थ असा होतो की आमच्या सरकारने पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांना तक्रार दाखल करून सुलभ म्हणजे तक्रार दाखल करणे सुलभ करण्याचं आले. पूर्वीसारखं तक्रारदाराला पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारण्याची किंवा त्यांना माघारी पाठवण्याचं कुठेही आता की पद्धत ती बंद करण्यात आलेली आहे. आणि 100% FIR नोंदणीचे स्पष्ट आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले. दडपणशाही संपवून पोलीस व्यवस्था अधिक लोकाभिमुख करण्याचं काम व पारदर्शक झाल्यामुळे ही आकडेवारी भडे वाढलेली दिसत असणार. याचा अर्थ लोक पोलिसांवर आणि गृह विभागावर त्यांचा विश्वास वाढलेला आहे आणि निश्चितच त्यांच्यावर विश्वास ठेवून कोणत्याही तक्रार आपली या माध्यमातून करते. नरसापूर खटल्यात ज्या प्रमाणात निर्णय आला आणि हा एक पराक्रम या राज्य सरकारच्या माध्यमातून झाला की ती केस मजबूत करून फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून त्याचा निकाल दिला. महिला सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर विरोधक केवळ राजकारण करत असतात, पण गुन्हेगारांना तत्काळ फासावर लटकवण्यासाठी आमचे सरकार घेतलेले जे ऐतिहासिक निर्णय ते आपल्या भाषणात ते सोयीस्कर ते लोपवतात. राज्यातील माता भगिनीवर अन्याय करणाऱ्या नरधमांवर कठोर शिक्षा देण्यासाठी सरकारने नरसापूर सारख्या अत्यंत गंभीर खटल्याचा विक्रमी वेळात तपास पूर्ण करून निकाल लावला आहे. असे अनेक प्रलंबित आणि गंभीर खटले फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून चालवून पीडितांना तातडीने न्याय मिळवून देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. पोलिसांच्या तपासात गती आणि गुणवत्ता वाढवल्यामुळे आज गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा मोठा धाक या माध्यमातून निर्माण झालेला आहे. नक्षलवाद्यांच्या संदर्भात
अनेक विषय या याच्यात मांडले 5 मिनिटं शॉर्ट करते. आणि माननीय देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांनी ज्यावेळेस त्यांनी गृहमंत्रीचं पद स्वीकारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ते या देशातनं नक्षलवाद संपुष्टात आणणार आणि निश्चितच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासुद्धा हे माओवाद संपवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विरोधक राज्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हावर उपस्थित करून निश्चितच राजकारण करत आहे, पण त्यांना आमचे शूर जवाननी जे आपला बलिदान देऊन ज्यांनी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे त्याबद्दल कुठेही ते या संदर्भात बोलत नाही आहे. 4.5 दशकापासून देशात आणि राज्यात दहशत निर्माण करणारे लाल कॉरिडॉरचं अस्तित्वात असतं आणि त्यांचा एन्काउंटर करून त्यांचं कुठेतरी समाप्ती करण्याचं काम आमच्या राज्यात आणि देशात झालेलं आहे. माननीय अमित शाह साहेबांनी 31 मार्च 2026च्या डेडलाईन अंतर्गत आपल्या जवानांनी अतुलनीय कामगिरी करून हा नक्षलवाद संपवण्याचं काम केलेलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत तब्बल 64 लाखाचे बक्षीस असलेले 8 जहाल मोहम्मदेनला अटक करण्यात आलेले असून 5 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. आज आमच्या गडचिरोली जिल्ह्यात अखेरच्या म्हणजे या गडचिरोली जिल्ह्यात आधी नक्षलवाद यवतमाळमध्ये, चंद्रपूरमध्ये, गोंदियामध्ये, भंडारामध्ये आणि गडचिरोलीमध्ये या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होता. आज फक्त गडचिरोलीमध्ये छूटमूट 1-2% जागेवर तो शिल्लक उरलेला आहे आणि मला असं वाटतं काही दिवसात तेही संपुष्टात येणार आहे. आणि आज मोठ्या प्रमाणात नक्षलवादी कुठेतरी मुख्य प्रवाहासोबत जोडून तेही सरकारसोबत काम करतात आहे आणि निश्चितच या माध्यमातून गडचिरोलीमध्ये एक विकास कामाचं सुरुवात राज्य सरकारने केलेलं आहे. आज जिथे माओवाद होता, जिथे लोक जायला भीत होते, तिथे आज मोठे मोठे उद्योग येत आहे. जवळपास 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये येणार आहे. या माध्यमातून नुसतं गडचिरोली नाही तर पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचं युवकांना रोजगार देण्याचं काम या माध्यमातून होतं. आता दानवे साहेबांनी मिसिंग लिंकच्या संदर्भात बोलले आणि मिसिंग लिंक प्रकल्पावर पहिल्याच पावसात पाणी रचले किंवा या प्रकारचं काहीतरी हास्यास्पद टीका त्यांनी केली आणि खालच्याही सभागृहात याच प्रकारे काय झालं, त्या मिसिंग लिंक जी झाली 7,181 कोटीची, ते एक ऐतिहासिक निर्णय होता आणि एक फार डेअरिंगने घेतलेला निर्णय होता की जो निर्णय अनेक लोकांनी म्हटलं तुम्ही घेऊ शकत नाही, पण पुण्या, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला मुंबईसारख्या आर्थिक राजधानीसोबत जोडण्याकरता कुठेतरी तो ट्रॅफिक कंजेशन दूर करण्याकरता, कुठेतरी तिथे दुर्घटना बंद करण्याकरता आपले अनेक सदस्य तिथे ॲक्सिडेंट झाल्या, अनेक लोकांचे तिथे ॲक्सिडेंट झाले, अनेक लोक मृत्युमुखी पडले, ते दूर करण्याकरता ही मिसिंग लिंक बांधताना फार हिमतीने मुख्यमंत्री साहेबांनी ते निर्णय घेतला. आणि पाऊस पडला, एक दगड कोसळला आणि तो दगड त्या मिसिंग लिंकच्या मुख्य दारावर, त्या टनलच्या मुख्य दारावर जाऊन पडला आणि त्या आजूबाजूला त्या दारावरती जे डेकोरेटिव्ह काही केलं होतं ते त्यात तुटलं. पण काही विरोधकांनी कसं किंवा काही हे जे अर्बन नक्षल टाईपचे जे लोक असतात या लोकांनी कसं त्याचे व्हिडिओ असे सोशल मीडियावर टाकले, ते एडिट असं वाटत होतं की जसं तो टनलच मधातून तुकडा झाला. आम्ही त्याविषयी इथे मुंबईलाच होतो आणि त्यावेळेस त्याचा जो व्हिडिओ आला त्यानंतर असं दिसत होतं त्या व्हिडिओमध्ये की जसं की त्या टनलच्या मधातच काहीतरी गड्डा पडून काहीतरी झालेला आहे. पण या चुकीचा एक नेरेटिव्ह या महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम विरोधक करत असणार आणि या प्रकारचं जेही इन्फ्रास्ट्रक्चर या महाराष्ट्रामध्ये जोही तयार केला जातो त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचं काम हे लोक करतात आहे आणि कुठेतरी आपल्या मनातले जे दुःख आहे, जे शैल्य आहे ते या माध्यमातून ते प्रकट करत असतात. तुम्हाला आठवत असणार समृद्धी महामार्ग ज्यावेळेस तयार झाला, हा समृद्धी महामार्ग आमच्या विदर्भ मराठवाड्यातील भागातील गरीब शेतकऱ्यांचा माल मुंबईच्या बाजारपेठात विकला गेला पाहिजे. आमच्यासारखे लोक मुंबई सोबत कनेक्ट झाले पाहिजे. आमच्या विदर्भ मराठवाडा मुंबईपासून जवळ आला पाहिजे आणि म्हणून फार महत्त्वपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला. पण त्यावेळेसही तिथे ॲक्सिडेंट होता, तिथे असं होतं, तिथे तसं होतं, असा विरोधक त्यावेळेस म्हणत होते. वंदे भारत सुरू झाली त्यावेळेसही त्या गाडीच्या त्या रस्त्यामध्ये, त्या ट्रॅकमध्ये
जनावरं मरतात असं वगैरे 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 आरोप त्यावेळेस करत होता. इथेनॉलच्या संदर्भात जो शेतकऱ्यांसाठी इतका महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे, ज्यावेळेस 5% ब्लेंडिंगचा निर्णय कोणी घेतला होता? 2005 मध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग करण्याचा निर्णय त्यावेळेस पेट्रोलियम मिनिस्टर मणिशंकर अय्यर होते, त्यावेळेस काँग्रेसचे सरकार होतं. त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याला 20% पर्यंत करण्याचा निर्णय माननीय गडकरी साहेबांच्या आग्रहापोटी तो मोदी साहेबांनी घेतला. आज या माध्यमातनं शेतकऱ्यांच्या मालातला भाव देण्याचं काम केलं. कुठेतरी समाज माध्यमातनं एक फेक नेरेटिव्ह तयार केला जातो की याच्यामध्ये 10,000 लिटर पाणी, 1 लिटर इथेनॉल बनवण्याकरता 10,000 लिटर पाणी लागतं. पण त्या लोकांना मी सांगू इच्छितो की 1 लिटर इथेनॉल बनवायला 2.5 किलो तांदूळ किंवा मका लागतो आणि फक्त 3 ते 4 लिटर पाणी लागतं. आणि जे हे म्हणतात की धान उत्पादकांना पाणी खूप लागतं, तर धान उत्पादकांना कोणत्या नदीचं किंवा कोणत्या तलावाचं पाणी ते वापरत नाही, ते पाणी पावसाचं वापरतात आणि म्हणून धानाची शेती करतात. आज महाराष्ट्र ऊस उत्पादकमध्ये शेतकरी असणार किंवा धानाचे शेतकरी असणार किंवा मकाई शेतकरी असणार, या इथेनॉलमुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या मालाला भाव मिळालेला आहे. आजपासून ज्यावेळेस मक्यापासून इथेनॉल तयार व्हायच्या आधीपासून, म्हणजे ज्यावेळेस ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली त्याच्या आधी मक्याला 12 रुपये किलोचा भाव होता. आणि ज्यावेळेस मक्यापासून इथेनॉल बनवायची सुरुवात झाली त्यावेळेस 27 ते 28 रुपयापर्यंत मक्याचा भाव झाला. आज 23 ते 24 रुपये मक्याचा भाव आहे. काही लोक हे म्हणतात की मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये जो खाण्यात उपयोगी येणारा जे पदार्थ आहे, धान्य आहे, याची कमतरता होणार असा आरोप करतात. पण आपल्याला सांगतो इथेनॉल जे आहे ते तांदळापासून नाही, धानापासून नाही, तर धानापासून तांदळ बनवण्याची जी प्रक्रिया आहे, मिलिंग जी प्रक्रिया आहे, याच्यातलं जे सगळ्यात वेस्ट आहे, पहिले धानापासून तांदूळ बनतं, एक मोठा तांदूळ बनतो, त्यात 2 तुकडे होतात, त्याला तुकडा म्हणतात. आणि त्याचा जो वेस्ट असतो, जो डॅमेज असतो, जो फेकण्याच्या कामाचा असतो, त्याच्यापासून इथेनॉल तयार केलं जातं. आणि निश्चितच या अशा माध्यमातून अशा फेक नेरेटिव्ह तयार करून एक निश्चितच सरकारला बदनाम करण्याचं काम या माध्यमातून होत आहे. जगातील कोणत्याही मोठ्या आणि तांत्रिकदृष्ट्या पायाभूत प्रकल्प सुरुवात करतावेळी काही त्रुट्या असतात आणि त्या त्रुट्यात कालांतराने त्याची दरवर्षी बदल केली जात असते, त्यामध्ये दुरुस्ती केली जाते. पण विरोधकांचा जळफाट वेगळाच आहे. यावर मला विरोधकांना एक शेर सांगायचा आहे की काल मुख्यमंत्री साहेब चिडले किंवा मुख्यमंत्री साहेबांनी यांना आपल्या कवितेच्या माध्यमातून उत्तर दिलं. मी एक कविता या माध्यमातून त्यांना सांगतो. हम समंदर है, हम समंदर है, हमें शांति रहने दो. जरा सा पानी क्या बरसा, तुम तो कश्ती लेके निकल पडे. आणि थोडा पाऊस काय पडला, विरोधक लगेच आपल्या राजकारणाच्या होड्या घेऊन खड्डे मोजायला निघालेला आहे. आणि विकास कामांची पचनी न पडलेल्या यांना केवळ हे सगळे जे विरोधक जे करतात आहे हे नौटंकी करतात आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं, आज दानवे साहेबांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र आहे का, किंवा देवेंद्र फडणवीसांवर जर आरोप केला तर महाराष्ट्राची बदनामी कशी होते. अरे मूर्खांनो, ज्यावेळेस फडणवीस साहेब ज्यावेळेस दावोसमध्ये जातात, ज्यावेळेस FDIच्या माध्यमातून आपल्या इथे गुंतवणूक होते, ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार संपूर्ण देशभराचे मोठे मोठे उद्योगपती महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करतात, त्यावेळेस तो चेहरा बघतात, तो देवेंद्र फडणवीसांचा चेहरा बघून या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करतात. आणि म्हणून त्यांची बदनामी करणं म्हणजेच महाराष्ट्राची बदनामी करणं आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस मिसिंग लिंकच्या बद्दल ज्यावेळेस बोलता, ज्यावेळेस खोटे खोटे आरोप करतात, ज्यावेळेस फेक नेरेटिव्ह तयार करतात, त्यावेळेस तुम्ही नुसतं देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं बदनाम करत नाही, त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करतात. त्यावेळेस तुम्ही या सगळ्या उद्योजकांना, या सगळ्या इन्व्हेस्टर्सला कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण करतात की हे लोक इथे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू नये. काही लोकांनी काल बोलले, आजच मला वाटतं भाषणामध्ये बोलले की बाबा आम्ही उद्योग सुरू करा, आम्ही दगड कोणावर मारायचं. आणि मी त्यांना म्हटलं, बच्चूभाऊ बोलले आणि मी बच्चूभाऊला एक म्हटलं की विदर्भात आपली जी मानसिकता आहे, म्हणजे त्यात नुसतं मी बच्चूभाऊला दोष देत नाही, आपल्या विदर्भातल्या नेत्यांना दोष देतो, आपण स्वतःला दोष देतो की आपण या उद्योगांवरती जाऊन स्ट्राईक केल्या. मी स्ट्राईक केलेलं आहे, त्यावेळेस तिथे त्यांच्यावर दगड मारले आणि म्हणून उद्योग आले नाही. आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक धोरण निश्चित केलं,
एक या सगळ्या उद्योगपतींना संरक्षण देण्याचं काम आणि कुठेही या प्रकारचं युनियनबाजी, लफडेबाजी किंवा ब्लॅकमेलिंग बंद करण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलं. ते धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला आणि आज म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये येते. या एकीकडे जर मोठे मोठे उद्योगधंदे येत आहे, मोठे मोठे व्यावसायिक येत आहे, मोठे मोठी गुंतवणूक येत आहे, तर त्यासोबतच शेतकऱ्यांचं भलं करण्याचं काम या माध्यमातून राज्य सरकार करत आहे. शेतीत मागच्या 5 वर्षात 25,000 कोटीची गुंतवणूक करण्याचं काम, पुढच्या 5 वर्षात 25,000 कोटीची गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. अतिवृष्टी असणार, महापूर असणार, इथे 32,000 कोटीचं पॅकेज राज्य सरकारने घोषणा केलं आहे. दुष्काळासाठी उपाययोजना असणार, पीक कर्जाची वसुली स्थगित करण्याचं काम, दुष्काळामुळे पीक कर्ज वसुली करण्याचं स्थगिती देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, 10,000 कृषी फीडरवर 13,000 मेगावॉटचे प्रकल्प सुरू राज्य सरकारने केले आहेत. 1400 मेगावॉट प्रकल्प कार्यान्वित आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून 21 जिल्ह्यात 7,201 गावांना दुसऱ्या टप्प्यात त्यात मंजुरी करण्यात आलेली आहे. महाएग्री आय धोरण 2025-2029ला मंजुरी देण्यात आलेली आहे. 30 वर्षात 500 कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे. या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय जो घेतला तो मला असं वाटतं पशुसंवर्धनाला कृषीच्या समकक्ष म्हणजे कृषीचा दर्जा देण्यात आलेला आहे. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि यामुळे आमच्या भागात जे मोठ्या प्रमाणात आमचा भंडारा जिल्ह्यात 5.5 लाख लिटर दूध होतं. म्हणजे मोठ्या प्रमाणात आमच्या इथे गोपालन होतं आणि यामध्ये ज्यावेळेस अतिवृष्टी किंवा याच्यामध्ये ज्यावेळेस नुकसान होत होतं त्यावेळेस या लोकांना कुठेतरी त्यात कोणती मदत होत नव्हती. पूर आल्यामुळे गाई म्हशी वाहून जात होते, त्यावेळेस कोणती मदत होत नव्हती. त्यांनी जर कर्ज घेतला तर तो माफ होत नव्हता. आज या माध्यमातून या लोकांना सगळ्यांना कर्जमाफी मिळणार, शेतकऱ्यांना ज्या ज्या योजना त्या सगळ्या योजना मिळणार, सबसिडी मिळणार. आणि तसंच मत्स्य व्यवसायासाठी आज आमच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 4,500 तलाव आहे, मोठे मोठे धरणं आहे, मोठ्या मोठ्या नद्या आहेत. मोठ्या प्रमाणात आमच्या इथे मच्छीमारीचा व्यवसाय होता आणि या मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देऊन जो अतिवृष्टीमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे जो नुकसान होतो तो नुकसान भरपाई करण्याचं काम या माध्यमातून होतं. या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत पाणी असलं पाहिजे आणि पुढच्या अनेक वर्ष त्यांना पाण्याची कमतरता भासली नाही पाहिजे. ते सिंचित असले पाहिजे, त्यांच्या शेती सिंचित असले पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या एका विभागाला इरिगेशन डिपार्टमेंटला 2 मंत्री दिले, एक राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि दुसरे गिरीश महाजन साहेब. आणि या माध्यमातून करोडो रुपयाचे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम राज्य सरकार करत आहे. वेनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प 88,000 कोटीचा आहे. दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प 13,469 कोटीचा आहे. 215 प्रकल्पांना सुधारित मान्यता देऊन 27 लाख हेक्टर सिंचन या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि 5 मिनिटात होईल. अरे 5 मिनिटात घ्या ना, 5 मिनिटात होईल. 5 मिनिट. अहिर साहेब, मी ओपनिंग केलेली आहे तर मला तुम्ही आज गटनेत्यांची बॅटिंग केलेली आहे मला माहित आहे, पण आपल्याला बाकीचे इतर सदस्य आपल्या पक्षाचे बोलणार आहेत. तर आपल्याला जर व्यवस्थित आपण वेळेवर व्यवस्थापन केलं नाही तर मग कोणी होणार नाही. प्रसाद बोलणार नाही आताच. नाही, बाकीचे पण पाठचे असतील ना बोलणारे. चित्रताईंचा हात वरती ठीक आहे, तर मला संपू द्या, फिनिश तर करू द्या. आणि निश्चित 3 वेळा तुम्हाला विनंती केली, आता लास्ट अर्धा मिनिट तुम्ही बघा. 26 आहे, 27 पर्यंत संपवतो. धन्यवाद सभापती महोदय. या विषयावर ज्या प्रकारे विरोधक टीका करतात आहे आणि निश्चितच महाराष्ट्राची बदनामी करतात आहे, मी आपल्या या माध्यमातून त्यांना विनंती करतो की जे टीका टिप्पणी करायचे आहे ते आपल्या या सभागृहात करा. कुठेही चुकीचा फेक नेरेटिव्ह त्याचा पहिले अभ्यास करा, ते खरं आहे की नाही हे पहिले पडताळून घ्या, त्याचा काय नुकसान होतं, काय फायदा होता हे बघून घ्या आणि त्यानंतर आमच्यावर टीका करा, हीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महसूल मंत्रींना निवेदन 2